उन्हाळा लागला की शेतामध्ये गाळ टाकण्याच्या कामांना गती येते. मातीच्या सुपीकतेसाठी गाळ टाकणं महत्त्वाचं असतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण हा गाळ टाकताना आपली जमीन कशी आहे, त्यासाठी किती गाळ लागणार आहे, गाळाचा थर किती असला पाहिजे, शिवाय तो टाकल्यानंतर जमिनीची मशागत कशी करायची आहे आणि अशा गाळ मिश्रित जमिनीत कोणती पिकं लावायची, या सगळ्याचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गाळ टाकण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, जिच्याकडे सहसा बहुतांश शेतकरी दुर्लक्ष करतात. आपल्याला शेतातल्या मातीची आणि गाळाची तपासणी करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल याची काय गरज? याचं कारण म्हणजे मातीचा आणि गाळाचा सामू किती आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. शिवाय त्यामधले अन्नद्रव्यही तपासणं तितकंच आवश्यक असतं. कारण तेव्हाच कळतं की गाळ आपल्या शेतात टाकण्यायोग्य आहे की नाही. माती आणि गाळ दोन्हीचाही सामू जास्त असेल तर एकत्र येऊन ती जमीन पिकासाठी उपयोगी ठरत नाही. विशेषतः औद्योगिक भागातला आणि धरणातला गाळ काढताना त्याचं परीक्षण करायचे. कारण धरण आणि औद्योगिक भागातला गाळाचा सामू हा जास्त असण्याची शक्यता असते आणि त्याचा थेट संबंध पिकांच्या उत्पादनाशी येतो. सहसा गाळ हा उथळ, मुरमाड, खडकाळ, माळरान आणि कमी खोलीच्या जमिनीत टाकावा आणि तो टाकण्याआधी त्याची खोल नांगरणी करून घ्यायची. त्यानंतर 5 ते 10 सेंटीमीटरचा ठिसूळ मुरुमाचा थर तयार करायचा आहे. नांगरणीनंतर निघालेले दगड वेचून तुम्ही ते शेताच्या बांधबंदिस्तीसाठी वापरू शकता, जेणेकरून आपण नव्याने टाकलेला गाळ पावसात वाहून जाणार नाही. गाळ टाकताना तो शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. साधारणतः गाळाच्या थराची जाडी ही 15 ते 20 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट इतकी असली पाहिजे. जास्त जाडीचा थर ठेवला तर गाळ आणि माती चांगल्या प्रकारे मिसळत नाही. उथळ, कमी खोलीच्या जमिनीसाठी हेक्टरी 1500 ते 2000 क्युबिक मीटर म्हणजेच 300 ट्रॅक्टर ट्रॉली गाळ टाकावा लागतो. पण जर तुमची जमीन मध्यम खोलीची असेल तर तिच्यामध्ये हेक्टरी केवळ 10 टन तळ्यातला गाळ शेणखतासारखा टाकायचा आहे. आणि लक्षात असू द्या, हा गाळ नेहमी योग्य प्रमाणातच टाकावा लागतो. जर तो जास्त टाकला गेला तर पावसाळ्यात माती गरजेपेक्षा जास्त पाणी धरून ठेवते आणि अतिरिक्त पाण्यामुळे उत्पादनात घट पाहायला मिळते. त्यामुळे ज्या जमिनीत चिकणमाती आधीच जास्त आहे अशा जमिनीत तळ्यातला गाळ वापरायचा नाहीये. गाळ टाकल्यानंतर शेतामध्ये एक कुळवाची पाळी देऊन शेत पेरणी योग्य करून घ्यायचंय. यामध्ये 15 ते 20 सेंटीमीटर गाळाचा थर आणि मुरमाड जमिनीचा 5 ते 10 सेंटीमीटरचा थर एकत्र मिश्रण होईल अशा प्रकारे तिची मशागत करायची आहे. त्यानंतर एक पीक घेतल्यानंतर पुढच्या मशागतीच्या अगोदर एक खोल नांगरणी करून घ्यायची आहे. आता एक पीक घ्यायचं म्हटलं, पण ते कोणतं? तर गाळ टाकल्यानंतर पहिल्यांदा शक्यतो मूग, उडीद अशी कडधान्य पिकं किंवा ताग, दहींचा अशी हिरवळीची पिकं घ्यायची आहेत. यांच्यामुळं काय होतं तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो. तसंच कडधान्य पिकांमुळं जमिनीतला नत्र वाढतो. याशिवाय पिकाला त्याच्या शिफारसीप्रमाणे सेंद्रिय खतंसुद्धा द्यायची आहेत. पण ही पिकं घेण्याआधी आपल्याला गाळ मिश्रित मातीची तपासणी करायची आहे. कारण गाळामध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असते. कधीकधी गाळामध्ये जास्त क्षार असल्यावर जमिनीचा सामू वाढतो. त्यामुळं क्षारांना सहनशील असलेले पिकं निवडायचे आणि खताचं नियोजनही तपासाच्या अहवालानुसारच करायचंय. खताचं पाहिलं, यासोबत पाणी देताना गाळ मिश्रित मातीचा पोत तपासून घेणंही तितकंच गरजेचं आहे. जर चिकणमाती जास्त असेल तर पाणी गरजेपुरताच द्यायचंय, पण माती जर मुरमाड असेल तर पाणी थोडं जास्त द्यायचंय. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.